न्यूरोलॉजिकल आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत किम्स हॉस्पिटल ठाणे यांनी आज सर्वसमावेशक न्यूरोलॉजिकल क्लिनिक सुरू केली। या क्लिनिकच्या माध्यमातून विविध प्रकारच्या न्यूरोलॉजिकल आजारांचे तज्ज्ञ निदान, उपचार आणि दीर्घकालीन व्यवस्थापनाच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत। या क्लिनिक्सचं उद्घाटन प्रमुख पाहुणे आणि बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री यांच्या हस्ते करण्यात आले। नवीन सुरू करण्यात आलेल्या क्लिनिक्समध्ये एपिलेप्सी क्लिनिक, पार्किन्सन्स आणि मूव्हमेंट डिसऑर्डर्स क्लिनिक, स्ट्रोक क्लिनिक, डोकेदुखी क्लिनिक, वर्टिगो, असंतुलन, न्यूरोथेरपी क्लिनिक आणि मेमरी क्लिनिक यांचा समावेश आहे। वैज्ञानिक पुराव्यानंतर आधारित आणि बहुविद्याशाखीय उपचार पद्धती लक्षात घेऊन या क्लिनिक्सची रचना करण्यात आलेली आहे। अनुभवी न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, पुनर्वसन तज्ज्ञ आणि इतर आरोग्य व्यावसायिक यांच्या संयुक्त सहकार्यामुळे रुग्णांना वेळेत निदान, वैयक्तिक गरजांनुसार उपचार योजना आणि दीर्घकालीन उत्तम आरोग्य परिणाम मिळतील। वाढत्या न्यूरोलॉजिकल आजारांच्या प्रमाणाला लक्षात घेऊन एकात्मिक केंद्रातून विशेष उपचार सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे। डॉक्टर निखिल जाधव, सल्लागार न्यूरोलॉजिस्ट, किम्स हॉस्पिटल ठाणे म्हणाले की डोकेदुखी आणि वर्टिगो क्लिनिकचा उद्देश तरुणांमध्ये कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवणे आहे, तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये पडण्याच्या घटना आणि त्यातून होणारे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी करणे हा आहे। ये जो ओपनिंग है ये कॉम्प्रिहेंसिव न्यूरोलॉजी क्लिनिक, जिसमें जो न्यूरोलॉजी के सब स्पेशलिटी है, अलग अलग बीमारियां हैं, उनके लिए क्लिनिक्स है, कॉमन पब्लिक के लिए है और ये कम कॉस्ट में रहने वाला है, जिससे कि आम आदमी भी कम कॉस्ट में यहाँ पे आके अपनी बीमारी को समझ सके, बीमारी का निदान हो सके और उसका सही इलाज हो सके। बीमारी के किसी भी प्रकार के कॉम्प्लिकेशंस होने के पहले बीमारी का यदि निदान होता है न्यूरोलॉजिकल बीमारी का, तो पेशेंट्स को बहुत फ़ायदा होता है, आउटकम इम्प्रूव होता है, बेमतलब का हॉस्पिटल एडमिशन कम होता है, दवाइयों का खर्चा कम होता है, फैमिली मेम्बर्स के ऊपर लोड कम होता है। तो इस क्लिनिक का यही मकसद है कि पेशेंट्स के बीच में न्यूरोलॉजिकल बीमारियों का अवेयरनेस बढ़ाया जाए। बीमारी बढ़ने से पहले, हॉस्पिटल में एडमिट होने के बाद, बीमारी समझने से पहले ही यहाँ आके अपनी बीमारी समझ ले, उसका निदान करके उसका इलाज करे और स्वस्थ रहे। मी डॉक्टर सिद्धार्थ खारकर, मी इकडे न्यूरोलॉजिस्ट आहे किम्समध्ये आणि आपण इकडे न्यूरोलॉजी क्लिनिक ह्या उद्देशाने पण उघडतोय की सगळ्यांना हे ॲक्सेसिबल असावं। आमच्याकडे एपिलेप्सी आणि पार्किन्सन्स या दोन गोष्टींवरती मी स्पेसिफिकली काम करतो, त्याच्यावरती जीवन बदलणाऱ्या अशा ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, पण आत्तापर्यंत त्या ट्रीटमेंट फक्त मुंबईला अवेलेबल असायच्या। आता आपण त्या ठाण्याला पण रूटीन बेसिसवरती करतो आणि पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये, डिस्ट्रिक्टमध्ये आपण एकच हॉस्पिटल आहोत ज्या ह्या ट्रीटमेंट करतो। ह्यांच्यापैकी डीप ब्रेन स्टिम्युलेशन आहे पार्किन्सन्ससाठी, एपिलेप्सी सर्जरी आहे, एपिलेप्सी मॉनिटरिंग आहे। या सगळ्या गोष्टींनी माणसाचं आयुष्य जे थांबलेलं असतं ते अगदी रुळावरती लागतं आणि मनुष्य खूप चांगला होतो। ह्याच्याबद्दल मी किम्सचं पण आभार मानतो की हे सगळे एस्टॅब्लिश करायला आमची मदत केली। ह्याच्यावरती पुढे न्यायला आम्हाला तुमची मदत हवी आहे, तर आम्हाला सपोर्ट करावे। कोणत्याही आजाराचा ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर असतो का प्रिव्हेन्शन। आपण नेहमी म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। तर प्रिव्हेन्शन करता अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे एखाद्या माणसाला जर स्वतःचे रिस्क फॅक्टर आणि होणाऱ्या आजाराबद्दल जर माहिती असेल तर ते प्रिव्हेंट करण्याकरता मदत होते। आणि या क्लिनिकचा हा असा फायदा आहे का बऱ्याच वेळा पेशंट जेव्हा एखाद्या न्यूरोलॉजिस्टकडे जात असतो तेव्हा ज्या रूटीन इन्व्हेस्टिगेशन लिहून दिल्या जातात त्या करण्याकरता पेशंट बऱ्याच वेळा कन्फ्यूज असतो, कुठून करायच्या, कधी करायच्या, कशा करायच्या, तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट वेळ जात असतो। या क्लिनिकचा हा फायदाच हा आहे का जेव्हा आम्ही अशा प्रकारचे डेडिकेटेड क्लिनिक्स बनवले त्यामुळे त्या प्रकारच्या पेशंटला ज्या रिक्वायर्ड टेस्ट आहेत त्या स्मूथलाईन, स्ट्रीमलाईन होऊ शकतात। म्हणजे एखाद्याला जर स्ट्रोक रिलेटेड काही इन्व्हेस्टिगेशन सांगितलं आहे तर त्याला 4 ठिकाणी जाण्याची काही गरज नाही किंवा 4 लोकांना विचारण्याची गरज नाही, बाबा कुठे होईल, कसं करता येईल, कारण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट वेळ जात असतो। त्यामुळे सगळ्या प्रकारच्या क्लिनिक्समध्ये ही फॅसिलिटी आम्ही तेच केलेली आहे का कॉर्डिनेशन स्मूथली राहतं। कारण सगळ्यात इम्पॉर्टंट न्यूरोलॉजीमध्ये जे असते ती वेळ असते। म्हणजे वेळ गेली का त्याचे एखाद्या आजाराची जर चांगली ट्रीटमेंट होणार असेल तर ती तेवढे चांगले रिझल्ट मिळत नाही। त्यामुळे या क्लिनिकचा सगळ्यात जो मोठा फायदा आहे तो वेळ वाचवणं। त्याच्यामुळे सगळ्यात चांगला जो बेस्ट पॉसिबल बेनिफिट पेशंटला ट्रीटमेंटमधून मिळू शकतो तो असतो। आणि दुसरं आहे का टाईमसह याच्यामध्ये ज्या इन्व्हेस्टिगेशन आहेत त्या डेडिकेटेड इन्व्हेस्टिगेशन आहेत। म्हणजे बऱ्याच वेळा आपण मग स्वतः पॅकेजसारख्या इन्व्हेस्टिगेशन असतात त्याच्यामध्ये काही गोष्टी जनरल असतात ज्या कधी काही आजारांमध्ये नेसेसरी नसतात। तर त्याऐवजी डेडिकेटेड ज्या इन्व्हेस्टिगेशन असतील किंवा डेडिकेटेड ज्या टेस्ट असतील त्या हॉस्पिटल फॅसिलिटेट करेन आणि ऑब्व्हियसली या क्लिनिक्समधून येतात, तर त्यामुळे फायनान्शियल त्या बाकीच्या इन्व्हेस्टिगेशनपेक्षा थोड्यासा डिस्काउंटेड रेटला पण असणार। त्यामुळे त्या पेशंटला
एखाद्या आजाराबाबतीत जेव्हा आपण माहिती देतो आणि इन्व्हेस्टिगेशन सांगतो तर तो एक तो कॉन्फिडन्स मिळतो का बाबा हे स्मूथली होऊ शकतं, डिस्काउंटेड रेटमध्ये होऊ शकतं. त्यामुळे तो पेशंट ते इन्व्हेस्टिगेशन करतो आणि त्याची त्या आजाराची ट्रीटमेंट होण्याकरता बेस्ट पॉसिबल मदत होते. त्यामुळे हे क्लिनिक खूप इम्पॉर्टंट आहे. या दृष्टीने आम्ही न्यूरोलॉजीच्या 7 स्पेशालिटी ज्या आम्ही म्हणतो त्या सगळ्यांचे क्लिनिक्स ऑर्गनाईज केलेले आहेत. Consultant neurosurgeon brain and spine at KIMS Hospital Thane. So I am happy to announce that we have started a dedicated neurological clinic, and it is a one and only type of clinic in this Thane MMR region, and we are here to serve the people of around 20 to 30 lakhs people around the Thane MMR region. हमारा बहुत बड़ा टीम है एंड वी हैव अ डेडिकेटेड न्यूरोलॉजी एंड न्यूरोसर्जरी टीम. दिस इज 300 बेडेड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल विद ऑल एडवांस इक्विपमेंट्स एंड टेक्नोलॉजी. वी हैव वेरी एडवांस थिएटर. सो हैप्पी टू सर्व द पीपल. थैंक यू. मेरा नाम सौरभ गुप्ता है. मैं रीजनल डायरेक्टर किम्स हॉस्पिटल ग्रेटर बॉम्बे. और आज बहुत खुशी हो रही है मुझे बताते हुए कि हम लोगों ने कॉम्प्रिहेंसिव न्यूरोलॉजिकल क्लिनिक्स लॉन्च किए हैं. तो 7 क्लिनिक्स जिसमें पार्किंसन, एपिलेप्सी, मूवमेंट डिसऑर्डर और बाकी सारे क्लिनिक्स हैं. ये थाने में पहला कॉम्प्रिहेंसिव प्रोग्राम है और हम लोगों का शुरू से ही ये एंडेवियर रहा है कि थाने के जो लोग हैं वो बाहर ना जाएं और उनको परेशानी ना झेलनी पड़े कि साउथ बॉम्बे जा रहे हैं, दूसरी जगहों पर जा रहे हैं. तो ये अपनी तरह का एकमात्र प्रोग्राम है. हमारा इन हाउस EEG लैब है. DBS प्रोग्राम, डीप ब्रेन स्टिमुलेशन सर्जरी, थाने का पहला सेंटर है. पॉस्को, पेट और MRI को मिला के जो इमेजिंग होती है वो थाने में केवल हमारे पास है. तो इस तरह की बहुत सारी जो सुविधाएं हम लोग लॉन्च कर रहे हैं आज. और सबसे बड़ी बात कि केवल डॉक्टर्स ही नहीं है, हमारे पूरा ट्रेंड स्टाफ है. न्यूरो सर्विस लाइन मैनेजर हैं हमारे पास फिजियोथेरेपी का पूरा सेटअप है. और बहुत ही जल्दी हम फुल फ्लेज रिहैब सेंटर खोलेंगे मूवमेंट डिसऑर्डर्स के लिए और न्यूरोलॉजिकल प्रॉब्लम्स के लिए, जो थाने में अगेन वन ऑफ इट्स काइंड होगा. सो बहुत ही प्रिविलेज और अच्छा महसूस कर रहा हूँ. थाने की जनता को अगेन एक नई सौगात दे रहे हैं हम लोग. एक कॉम्प्रिहेंसिव न्यूरोलॉजिकल सेंटर एक ही छत के नीचे. किम्स में कभी भी कोई परेशानी हो आके ट्रीट होके जाएंगे पूरी तरह.